नमस्कार गावाल्यानो आणि कोकणकरांनो, मी मनीष गवाई. आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार असला तर खायचा वार म्हणजे आयतवार आहे. त्यासाठी आम्ही चिकन घेऊन आलो आहे. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र बुवाजी. तर तो तिकडे चिकन आहे ते मॅरिनेट करतो आहे. एक मिनटं दाखवतो मला. तर आमचे हे आचारी आज आहेत, तर इकडे चिकन मॅरिनेट करतो आहे. भांडी पण जास्त लागत नाही ह्याला आपल्याला. मॅरिनेट जबरदस्त करणार आज. एक नंबर कर, कारण बुवाजीच्या हाताला चव एक नंबर आहे. आणि इकडे आपण चूल मांडलेली आहे. दुपारचे वाजलेत, किती वाजलेत रे? 4 वाजलेत, म्हणजे संध्याकाळच झाले. कारण खरं म्हणजे रात्रीचा करायला पाहिजे प्लॅन, पण आपल्याकडे वेळ नाही त्याच्यासाठी. तर लाकडं पण इकडे घेऊन आलो आहे. आणि कर म्हटलं की करायचं. हे साळ्या आहेत, मॅरिनेट लगेच होतं. सळी पण घेऊन आलं, कारण सळीमध्ये आतमध्ये टाकायचं आहे. आता ते घुसवायचं आहे आतमध्ये. तर इकडे ही सगळी आजूबाजूला घरं आहेत आणि घराच्या आम्ही मध्ये आहे. भीती याचीच वाटते की वनवा जाऊ दे नको, कारण वनवा गेले तर टिंबचे बाल उभे राहतील. तर इकडे सलीला लावतोय. चिकन आहे ते मॅरिनेटला वेळ लागतो ना रे ठेवायला. तर मस्तपैकी आता तंदुरी टाईप होणार आहे. आणि मी पण डोक्याला जरा पट्टी बांधली, कारण सर्दी जाम झालो आहे. मस्त वास पण एक नंबर येतो. मसाला आहे तो घरूनच घेऊन आलो आहे तयार करून. आम्ही म्हणजे बुवाजीच्या घरून तयार करून आलो आहे. पिण्याचं पाणी ते लागणार आहे ते मी घरून आणलं आहे माझ्या. तर चूल पेटू काय? वारा नाही ना, भीती तेच आहे. वारा असला तर सगळं खाक करून टाकेल. आमची पण खाक आणि लोकांची पण. आमची पण खाक होईल आणि लोकांची पण खाक होईल. फायनली 10 मिनिटांनंतर आग काय ते पेटले. चारी बाजूने मी दगड लावलेत, कारण इकडे तिकडे वाऱ्याने ज्या आगीची जोत आहे तिकडे तिकडे होऊ नये. बुवाजी त्या आगीला दोन्ही हाताने धरतो, शेक घेतो, संरक्षण कवच लावतोय, शेक घेतोय. टाक लाकडं टाक, आता काही टेन्शन नाही एवढं. आता एकदा पेट घेतला ना, मग सली अशी आडवी ठेवता येईल मग चारी दगड्यावर. प्लॅस्टिक कागदनी लगेच पेटते आग ही. तर अरे खेळत मी त्या तुझी घेतली पिशवी आणलेली घरातून, खेळत बसत होतो ना. तर फायनली आग कशी बघा जबरदस्त पेट घेतलं ना. बुवाजीकडे आपली सळी घेऊन आपापलं जे चिकन आहे ते भाजायचं आहे. बार्बेक्यू. हां, मी काय म्हणतो, बुवा ठेव नाही तर हात भाजेल तो. असं ठेवून दे. नंतर ते एकदा पेट घेतला ना, आडच पेट घेतला ना की मस्त भाजेल ते. चारी बाजूला ठेव, मग लगेच पटकन भाजेल, मग आपलं काम पण फास्ट होईल. म्हणजे अशी कधीतरी पार्टी करायची रे आपण. हां, जेवणात आहे काय यायला. गोविंद नारायण नमो. कुठं जाऊया मग आपण हे घेऊन चिकन खायला? कुठे जाणार? अरे नाही बाळा मी काय म्हणतो, एक सळी आहे ना तशीच ठेव, मग नंतर फिरवता येईल. एकदा एका बाजूने भाजलं ना तर फिरवता येईल. असं कर. शिजलंय काय गरगरीत? प्लेटमध्ये काढतोय. खाली ठेव.
दिसते कशी लिहिली हां सगळं शिजलं की हे पुढचा पीस राहिला पुढचं शिजायचं ना. चव घेऊन बघतो शिजले काय. एक दे पीस खाऊन बघतो शिजलंय का. मस्त आला शिजलंय ना. अजून थोडं शिजायला पाहिजे की. तुला वाटतंय काय तुला काय वाटतंय थोडंसं तांबट रबर सारखं चावतंय अजून. ठीक आहे एक नंबर प्रॉपर. तुझ्या हाताला चव आहे रे बाबा. म्हणून तर तुला आम्ही पार्टीला आपण दोघंच येतो कायम. कोण रे काय माहिती आई झाली मेले. अच्छा बोमटू बिमटू नका हवा टाईट होती इकडं आमची. ते दोन मित्र म्हणतात बघ तुम्ही काय केलं आयुष्यात. तर हे सांगूया आम्ही हे केलेलं आम्ही आयुष्यात. तर मंडळीनं प्रॉपर चिकन हे शिजलंय मस्त वेगळी. आता आग पण चांगली पेटते. हे जरा थोडंसं असं फिरवायला लागतं. आता एका बाजूला राहिलं तर करपेल दे. हॉटेलपेक्षा जाण्यापेक्षा हे बेस्ट अशी पार्टी करायला. 65 खाण्यापेक्षा कलर भरपूर असतो त्याच्यात. तर हे आपण विदाऊट कलरचं नॅचरल मस्त वेगळी. एक दिवस आपण मटन करूया. मटनचं फ्राय करून खाऊया. हा हा तर मंडळीनो आम्हाला 4 अशा प्लेटी चिकनच्या भेटल्या फ्राय करून. आणि आपल्यासोबत आहे मस्तपैकी आज थम्सअप पिण्यासाठी आणलेलं होतं. आणि पाणी पण आहे बाजूला. तर आज माझा मित्र नाही आहे राज डांगे म्हणून. तो कामानिमित्त जरा जाकादेवीत गेला. आउट ऑफ कॉलेज तर त्याचं काहीतरी काम आहे मित्राबरोबर. म्हणजे जमिनीचं काहीतरी काम आहे. तर ते करायला गेला आहे. तो असतो आमच्या छोट्याशा पार्टीसाठी. तर त्याचं पण थोडंसं योगदान असतं. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला ते सबस्क्राईब करा. कमेंट आणि शेअर करा. तर आणखी परत व्हिडिओमध्ये सबस्क्राईब भेटूया. चला बाय.